झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार, घशाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी शिंदे रुग्णालयात, चेकअपनंतर शिंदे रुग्णालयातून निघाले। माझी प्रकृती उत्तम, चेकअपसाठी रुग्णालयात आलो होतो, रुग्णालयातून बाहेर पडताना शिंदेंची प्रतिक्रिया। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार शपथ घेणार, तर शिंदे गटाकडून केसरकर, सामंत शपथ घेणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला मोठे नेते उपस्थित राहणार। मोदी, शहा, जे.पी. नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार, तर मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, गोवा इथले मुख्यमंत्री सुद्धा हजर राहणार। भाजपच्या गटनेता निवडीची प्रक्रिया उद्याच होणार। भाजप आमदारांची सकाळी 10 वाजता राजभवनात बैठक। भाजपकडून निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक। विधान भवनात होणार सकाळी भाजप आमदारांची बैठक। भाजपच्या उद्याच्या बैठकीनंतर गटनेत्याचं नाव जाहीर करू, भाजप नेते विजय रुपाणी यांची माहिती। महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानात पाहणी, महायुतीकडून शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा। गृहमंत्रीपदाबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, देसाईंचं वक्तव्य। तर दादा दिल्लीत का गेले यावर आम्ही तर्कवितर्क लावणं योग्य नाही, देसाईंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं अशी आमची मागणी, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीत रस्सीखेच, महायुतीत राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खात्याची मागणी, महायुतीत सहभागी होतानाच गृहनिर्माण खात्याची मागणी केली होती, सूत्रांची माहिती। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2 आणि शिंदे गट 3 नंबरवर। आम्हालाही शिंदे एवढीच मंत्रिपद द्या, छगन भुजबळ यांची मागणी। अजित पवार दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी आलेलेच नाही, तर दादा आणि शहांची आज भेट होण्याची शक्यता। भेट झाली तर मंत्रिमंडळाबाबत चर्चा करता येईल, सुनील तटकरेंची माहिती। अजित पवारांचे आमदार किरण लहामटे दिल्लीत, आदिवासी विकास मंत्रिपदासाठी लहामटे इच्छुक। एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये भांडण लावण्याचं काम दिल्लीतील कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करतेय, संजय राऊतांचा भाजप निशाणा। अजित पवार यांचे आमदार किरण लहामटे दिल्लीमध्ये, आदिवासी विकास मंत्री पदासाठी लहामटे इच्छुक। अजित पवार गटाचे नागपुरामध्ये शपथविधी आधी होर्डिंग्स, अजितदादा एकटा लढला, भिडला आणि शेवटी जिंकला अशा आशयाचे बॅनर। राज्यघटनेमध्ये काळजीवाहू सरकार अशी तरतूदच नसताना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, संविधानातील तरतुदी विसरलात का, जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा। जितेंद्र आव्हाड त्यांच्या पक्षाचे गटनेते, काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलतात, छगन भुजबळांकडून आव्हाडांना प्रत्युत्तर। लोकशाही वाचवण्याआधी तुमचे खासदार आणि 6 आमदार वाचवा, जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार। भाजपला आपलाच माणूस बसवून विरोधी पक्ष नष्ट करायचाय, शिंदेंनी असे प्रयोग करू नयेत, लोकशाही जिवंत ठेवावी, अंजली दमानिया यांचं आवाहन। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते अंजली दमानियांचं ट्विट चर्चेत, विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट, ट्विट करत अंजली दमानिया यांचा दावा। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी 7 आणि 9 डिसेंबरला होण्याची शक्यता, तर शपथविधीसाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मुंबईमध्ये होणार असल्याची सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबरच्या दरम्यान नागपुरात होणार। शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी नागपुरात 5 स्टार बंगले तयार, सार्वजनिक बांधकाम विभागाने सुसज्ज केले 21 बंगले। ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठक, विधानसभेला उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये डावलल्याची नगरसेवकांची खंत, ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा डेंग्यू रिपोर्ट निगेटिव्ह, डॉक्टरांकडून शिंदेंना आराम करण्याचा सल्ला। अकोल्यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून राजराजेश्वराला दुग्धाभिषेक, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्याकडून दुग्धाभिषेक। मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित, गावात जमावबंदी, कायद्याचं उल्लंघन झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार, ईव्हीएमवर आक्षेप घेत गावकऱ्यांचं बॅलेट पेपरवर चाचणी मतदान। पोलिसांच्या दडपशाहीमुळे गाव दहशतीमध्ये, पोलीस प्रशासनाच्या विरोधामुळे दुसरा मार्ग अवलंबणार, उत्तम जानकरांची माहिती। रणजितसिंह मोहिते पाटील मार्कडवाडीमधील षडयंत्राचे मास्टरमाइंड,
उत्तम जानकर हे फक्त प्यादे, माजी आमदार राम सातपुते यांचा आरोप. मार्कडवाडीमधील मतदान प्रक्रिया बेकायदेशीर कशी, खासदार संजय राऊतांचा प्रश्न, तर देशातलाच विरोधी पक्षनेता संपवण्याचा प्रयत्न, राऊतांचा हल्लाबोल. 1 लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान, मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे प्रतिपादन. वाढीव मतदानावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला होता. सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या वाढवून 1500 करण्याच्या निर्णयासंबंधी नोटीस. निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या मुक्ताईनगरमधील रोहिणी खडसे, पाचोऱ्यामधील वैशाली सूर्यवंशी आणि एरंडोलमधील डॉक्टर सतीश पाटील यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. फेरमतमोजणीसाठी अनामत रक्कम उमेदवारांनी भरली. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावं, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मागणी. केंद्र आणि राज्यातील नेत्यांकडे चौधरींची मागणी. अविनाश जाधव यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल. पालघर जिल्ह्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. कराड उत्तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पुन्हा सक्रिय. कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत पाटलांकडून मार्गदर्शन. नंदुरबारच्या नवापूरमधील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त. आर्थिक अनियमिततेच्या तक्रारीनंतर कारवाई. चंद्रपूरच्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलिपॅड आणि एक्सेलेटरची सुविधा. 600 खाटांचा 700 कोटी खर्चाचा प्रकल्प पूर्णत्वास. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम कोकणामध्ये. चक्रीवादळामुळे कोकणामध्ये थंडी गायब. कोकणामध्ये पावसाची शक्यता. नाशिकच्या नांदगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका. कांद्यावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून फवारणी. जालन्यामध्ये थंडी वाढता सुक्या मेव्याचे भाव वाढले. खोबऱ्याच्या दरामध्ये 150 रुपयांनी वाढ. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमी भावाने धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना 2% तूट मंजूर. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तुटीमध्ये वाढ करण्याचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यातील 1,71,000 शेतकऱ्यांकडून ई पीक नोंदणी. मात्र काही शेतकऱ्यांची नोंदणीनंतर सुद्धा ई पीक ॲपवर नोंदणी नाही. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई आणि बोनसला मुकण्याची शक्यता. ढगाळ वातावरणाचा अमरावतीमध्ये तूर पिकाला फटका. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा तुरीवर प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. तुरीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. पुण्याच्या सिंगापूरमध्ये अंजीर लागवडीसाठी अग्रेसर. 3 एकरमध्ये शेतकऱ्याने घेतले अंजिराचं पीक. शेतकऱ्याला 20 लाखांचा नफा. माजलगाव धरणामधून शेतकऱ्यांना मिळणार रब्बी आणि खरीप हंगामाच्या सिंचनासाठी पाणी. 29,066 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. शेतकऱ्यांच्या मागणीला यश. धरणामध्ये 80% पाणीसाठा. नांदेडच्या अर्धापूरमधील पानमळ्याची शेती धोक्यात. हवामान बदल आणि रोगराईमुळे पानमळे वाळले. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा. लातूरच्या निलंगा तालुक्यातील बाकली बसपूर रस्त्याची दुरावस्था. अनेकदा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. अहिल्यानगरमधील कोपरगाव सावळी विहीर महामार्गाचं काम संथ गतीने सुरू. स्थानिकांसह साई भक्तांना मोठा मनस्ताप. ठेकेदारांच्या विरोधात नागरिक संतप्त. जालना शहरामधील सीना नदीपात्रामध्ये अतिक्रमण. नदीपात्रामध्ये 30 ते 40 फूट बेकायदेशीर रुंदीकरण करत बनवला रस्ता. महापालिका प्रशासन बेखबर. गोंदियामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार. 42 शाळांमध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये शिकवण्याची गावातील व्यक्तीला मिळणार संधी. इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली मिरज दरम्यान रात्रीच्या वेळी एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याची भाजपची मागणी. भाजपकडून आगार प्रमुखांना या संदर्भात निवेदन. जळगावच्या भडगावमधील पिंपरखेड सार्वजनिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार प्राप्त. जिल्ह्यातील 77 आरोग्य केंद्रांमधून पिंपरखेड आरोग्य केंद्राची निवड. दिव्यांग दिनाच्या निमित्ताने अमरावतीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली. रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश. अमरावतीचे जिल्हाधिकाऱ्यांनी रॅलीला दाखवली हिरवा झेंडा. पुण्यातील जुन्नर तालुक्यामधील शिंदेवाडीमध्ये काळभैरव देवाच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये 155 बैलगाडा मालकांचा सहभाग. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील दलेरपूरमध्ये कुटुंबावर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यामध्ये 11 वर्षीय बालकाचा मृत्यू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील गोठणगावमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे चिमुकला बचावला. चाळीसगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत कायम. आतापर्यंत वन विभागाकडून 3 बिबटे जेरबंद. बिबट्याचा वावर कायम असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यावरणाचे निर्देशांक आणि शासनाच्या योजना दाखवणारे डिजिटल स्क्रीन लागले। तापमान, पर्जन्य, आर्द्रता, आवाजाची तीव्रता आणि हवेची गुणवत्ता याची माहिती स्क्रीनद्वारे समजणार। सोलापूरच्या माढ्यामध्ये ट्रॅक्टरसह ऊसतोड मजूर विहिरीमध्ये पडल्याची घटना। 3 बालकांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू। 6 तासानंतर बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील यशोदा पुलाजवळ डंपर आणि दुचाकीचा अपघात। अपघातामध्ये पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना। गावभाग पोलिसांमध्ये अपघाताची नोंद। दोघांना मारण्यासाठी देशी कट्ट्यासह 4 राऊंड बाळगणाऱ्याला चंद्रपूरच्या रयतवारी कॉलनीमधून अटक। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। परभणीच्या पूर्णामध्ये बँकेतून काढलेल्या पैशांवर चोरट्याचा डल्ला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। 30,000 रुपये लंपास। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अज्ञात चोरट्याकडून 2 फ्लॅट फोडून चोरीची घटना। घरफोडीमध्ये 8 लाखांचा मुद्देमाल लंपास। गावभाग पोलिसात गुन्हा नोंद। गोंदियातील शिवशाही बस अपघात प्रकरणामध्ये एसटी महामंडळाचे अधिकारी अडचणीत येणार। चालकाकडून यापूर्वी देखील 6 वेळा अपघात, तरी तो सेवेमध्ये कसा? परिवहन विभागानं घेरलं। धाराशिवच्या तुळजापूरमधील अणदूर गावामध्ये खंडोबाच्या यात्रेला उत्साहामध्ये सुरुवात। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत हजारो भाविक दर्शनासाठी दाखल। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। मालेगावच्या 12 बेरोजगार तरुणांची फसवणूक। 125 कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी अपडेट। पीडित तरुणाची ईडीकडून चौकशी। नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये बापू बंगला रथचक्र मार्गावर हिट अँड रन। पायी जाणाऱ्या दाम्पत्याला कारची जोरदार धडक। पोलिसांकडून फरार कार चालकाचा शोध सुरू। गडचिरोलीमध्ये नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एका महिला नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण। महिलेवर चकमक, हत्या आणि नक्षल चळवळीमध्ये सहभागाचे गुन्हे दाखल। यवतमाळमध्ये सराफा दुकानात चोरी। रोख रकमेसह 12,48,000चा ऐवज लंपास। चंद्रपूरच्या भद्रावती शहरातील श्रीरामनगरमधील 3 दुकानं एकाच रात्री फोडली। 70,000ची रोकड लंपास। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल जेलजवळ 2 गटामध्ये हाणामारी। चाकूच्या हल्ल्यामध्ये दिलीप मोरे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू। भुसावळमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये 10 दिवसांनी पाणी पुरवठा। 10 MLD क्षमतेच्या यंत्रणेची दुरुस्ती रेंगाळल्यामुळे पाणी टंचाईची समस्या। 9 महिन्यामध्ये वाशिम नगरपालिकेची केवळ 7 कोटी रुपये कर वसुली। पालिकेकडून 15 कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट। नंदुरबार जिल्ह्यातील जगप्रसिद्ध सारंगखेडा यात्रेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार। सारंगखेडा यात्रा घोडे बाजारासाठी जगप्रसिद्ध। घोडे बाजाराची तयारी सुरू। विधानसभा निवडणूक काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये लाल परीने कमावले 87 लाख रुपये। 8 मतदारसंघांमध्ये 236 एसटी बसचा वापर। नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या आवारामधील झाडावर चढून नांदगाव तालुक्यातील गिरणा ग्रामपंचायतीमधील नागरिकांचं आंदोलन। गिरणा ग्रामपंचायतीमध्ये नोकर भरती घोटाळा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। नागपूर शहर पोलीस दलातील जवळपास 40% वाहनं भंगार अवस्थेमध्ये। पोलीस दलामध्ये 500 नव्या वाहनांची आवश्यकता। धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण। तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव। जिल्ह्यामध्ये बहरत असलेल्या पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना फटका। शेंगा पोखरणाऱ्या अळींमुळे शेतकरी अडचणीत। वातावरण बदलाचा भंडाऱ्यामधील शेतकऱ्यांना फटका। तूर पिकावर अळ्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला। शेतकरी लागले फवारणीच्या कामाला। नागपूरच्या बुधाजीनगर परिसरातून तलवारींची अवैध विक्री करणाऱ्या आरोपीला अटक। 26 तलवारींसह 4 चाकी वाहन गुन्हे शाखेकडून जप्त। रुपेश बिहारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। दोघांना मारण्यासाठी देशी कट्ट्यासह 4 राऊंड बाळगणाऱ्याला चंद्रपूरच्या रयतवारी कॉलनीतून अटक। आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। परभणीच्या पूर्णात बँकेतून काढलेल्या पैशांवर चोरट्याचा डल्ला। घटना सीसीटीव्हीत कैद। 30,000 रुपये लंपास। जळगावच्या पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ। चोरटे सीसीटीव्हीत कैद। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। चंद्रपूरच्या भद्रावती शहरातील श्रीरामनगरमधील 3 दुकानं एकाच रात्री फोडली। 70,000ची रोख रक्कम लंपास। घटना सीसीटीव्हीत कैद। कोल्हापूरच्या इचलकरंजीत अज्ञात चोरट्यांकडून 2 फ्लॅट फोडून चोरीची घटना। घरफोडीत 8 लाखांचा मुद्देमाल लंपास। गावभाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। मालेगावच्या 12 बेरोजगार तरुणांची फसवणूक। 125 कोटी रुपये आर्थिक व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट।
गडचिरोलीत नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एका महिला नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण, महिलेवर चकमक, हत्या आणि नक्षल चळवळीत सहभागाचे गुन्हे दाखल. संभाजीनगरमधील हर्सुल जेलजवळ 2 गटात हाणामारी, चाकूच्या हल्ल्यात दिलीप मोरे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम कोकणात, चक्रीवादळामुळे कोकणात थंडी गायब, कोकणात पावसाची शक्यता. बुलढाण्यात अंसरवाडीतील एका शेतात आकाशातून यंत्र पडल्याचा गावकऱ्यांचा दावा, पोलिसांनी यंत्र ताब्यात घेत चौकशी सुरू केली. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईत येणाऱ्यांसाठी 12 अनारक्षित विशेष रेल्वेची व्यवस्था, नागपूर ते सीएसएमटी आणि कलबुर्गी ते सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे चालवल्या जाणार. मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ, महानगर क्षेत्रातील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्व जारी. पुण्यात हवेची गुणवत्ता खालावली, हवेची गुणवत्ता खालावल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात, आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाचं काम लवकरच सुरू, आवश्यक परवानग्या मुंबई महापालिकेला प्राप्त. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास हलक्यात घेऊ नका, हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे, तपासात जाणीवपूर्वक उशीर होत असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण. पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द प्रकरणी नव्यानं सुनावणीचे आदेश, पुणे पोलिसांचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.